लँग्वेज स्टडी व्हिडिओ 19 मध्ये आपण व्हिडिओ नंबर 19 मध्ये आपण क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेटरी मार्क, हायपेन असेल किंवा इन्व्हर्टेड कॉमा, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, डॅश आणि हायपन पर्यंत आपण आलो होतो. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कॅरेट, आता कॅरेट हे चिन्ह आहे की बघा. आता जसं कॅरेट म्हणजे गाजर पण होतं, वन वर्ड मिनी मिनी, होमोनिम्स, सेम स्पेलिंग डिफरंट मिनिंग. शब्दातील एखादे अक्षर कुठं व्हेअर टू यूज कॅरेट. कॅरेट म्हणजे मराठीत काकपद म्हणतो, ते चिन्ह कंसात दिले बघा. शब्दातील एखादे अक्षर किंवा वाक्यातील एखादा शब्द दाखविण्यासाठी काकपद. कधी कधी लिहिताना आपण काय करतो, एखादा अक्षर किंवा एखादा शब्द त्या वाक्यातला राहून जातो आणि मग ते वाक्य पुन्हा लिहायचं का नाही, तर त्यावेळेस हे असा बाण, वरती बाण दाखवतात, असा बाणाचं चिन्ह आहे थोडक्यात. बाण पण त्याला मध्ये रेष नसते, ते त्याला काकपद म्हणतो आणि ते त्या ठिकाणी दाखवतात. बघा एक्झाम्पल, शिवाजी वॉज अ किंग. छत्रपती शिवाजी महाराज एक राजे होते. या ठिकाणी बघा मोहन, आता त्यानं काय झालं, शिवाजी वॉज अ किंग, त्याला काय सांगायचं होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे शूरवीर राजे होते, परंतु ब्रेव शब्द त्याच्याकडून त्या एक्झेक्टिव्ह राहून गेलं. मग मला पुन्हा खाडाखोड करायची का नाही, मग या ठिकाणी त्यानं काय द्यायला पाहिजे होतं आपल्याला, तर ते काकपद वापरायचं. या किंग आणि याच्यामध्ये असं ते काकपद इथं दाखवलेलं ते वापरायचं आणि ब्रेव लिहायचं. तसं बघा मोहन, आता त्यानं ॲज लिहिलं डी, वेहनदासचा डी विसरून गेला, मग त्यावेळेस काय दाखवायचं, त्यानं ते काकपद दाखवायचं असतं. बघा या ठिकाणी काकपद, एक शब्दातील एखादा अक्षर किंवा एखादा शब्द त्या वाक्यातला राहून गेला तर तो वरती दाखवायचा असतो, त्यावेळेस काकपद दाखवतात. ते काकपद असं आहे, सोपं आहे ते. त्याच्यानंतर ब्रॅकेट. ब्रॅकेट म्हणजे कंस. आता कंसाचे दोन प्रकार आहेत. ब्रॅकेट म्हणजे पर्याय संक्षेप सूचित करण्यासाठी ब्रॅकेटचा वापर करतात, किंवा एखाद्या शब्दाला विशेष महत्व आहे, त्या शब्दाला विशेष महत्व प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा, किंवा महत्वाचा शब्द दाखवायचा असेल तर त्याला कंस वापरतात. त्या ठिकाणी बघा एक्झाम्पल, वी लव्ह आवर मदरलँड दॅट इज इन इंडिया. दॅट इज इन इंडिया, दॅट इज इन ब्रॅकेट इन इंडिया. आम्ही आमच्या मातृभूमीवर प्रेम करतो, पण कोणती मातृभूमी, मातृभूमी म्हणजे कोणता, दॅट इज इंडिया, म्हणजे इंडियाला या ठिकाणी महत्व आहे. पर्याय किंवा संक्षिप्त सूचित करण्यासाठी ब्रॅकेट वापरतात, पुन्हा समजून घ्या. त्याच्यानंतर पुढं आहे कॅपिटल लेटर्स. आता कॅपिटल लेटर्स कुठं वापरायचं ते आपण याच्या अगोदरही पाहिलेलं आहे, पुन्हा एकदा आपण त्याचं सखोल माहिती घेणार आहोत. कॅपिटल लेटर कंसात हे कॅपिटल दिलेलं आहे. वेअर टू यूज कॅपिटल लेटर. कॅपिटल लेटर इज द मोस्ट ॲस्पेक्ट थिंग इन पंच्युएशन मार्क. व्यक्तीचं नाव लिहिताना, वडिलांचं नाव लिहिताना, गावाचं नाव लिहिताना किंवा टायटल लिहिताना त्याचा अद्याक्षर कॅपिटल लिहितात. देशाचं नाव असेल, थोडक्यात प्रॉपर नाऊन लिहिताना प्रॉपर नाऊनचा अद्याक्षरी कॅपिटल आलं पाहिजे. बस प्रॉपर नाऊन म्हणजे काय ते आपण पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये पाहिलं आहे. तरी बघा प्रत्येक वाक्य आणि प्रत्येक वाक्याचा अद्याक्षरी नेहमी कॅपिटल लिहावं. वाक्य संपलं, गोपाल इज ए बॉय, फुल स्टॉप, ही गोज टू स्कूल एव्हरी डे, हिचं पुन्हा ही कॅपिटल काढायचं आहे. वाक्य पंक्तीचे विशेषनामाचे अवतरण चिन्हातील पहिले अक्षर कॅपिटल लेटरमध्ये लिहितात. इंडिया इज माय कंट्री, आय कॅपिटल. व्हॉट डज लिटल, मग प्रश्नार्थक वाक्य असेल तरी कॅपिटल, उद्गारवाचक वाक्य असेल तरी कॅपिटल, ॲसरेटिव्ह सेंटेन्स असेल तरी, प्रत्येक वाक्य कुठल्याही प्रकारचं वाक्य असो त्या वाक्याचं आद्याक्षरी कॅपिटल आलेलं आहे. बघा या ठिकाणी इंडिया इज माय कंट्री, व्हॉट डज लिटिल बर्डी से, व्हॉट डज लिटल बर्डी से इन हर नेट ॲट पीप ऑफ डे. एक कविता होती पाचवीला आमच्या वेळेस. बर्डी दॅट इज यंग वन ऑफ बर्ड इज कॉल्ड बर्डी. यंग वन ऑफ बर्ड, पक्ष्याच्या जे पिलू असतं त्याला बर्डी हा शब्द वापरले. चारू सेड कॉमा, चारूचा सी कॅपिटल कारण व्यक्तीचं नाव आहे. आता हे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये, आता डबल इन्व्हर्टेड कॉमा कुठं वापरायचा आपण तो पाहिला. आता या ठिकाणी डबल इन्व्हर्टेड कॉमा सुरू करताना, म्हणजे ते सेपरेट वाक्य आहे, ते सुरू करताना त्याचा अद्याक्षर नेहमी कॅपिटल लिहायचं. इथे समजून घ्या. इट इज ट्रू, फुल स्टॉप, डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट. इथे पुन्हा इथं चुकलेलं आहे. इथं बघा फुल स्टॉप नंतर डबल इन, हे बघा प्रश्नार्थक चिन्ह नंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट.
एक्सक्लेमेटरी मार्क नंतर इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट हे लक्षात घ्या. इथं चुकीचं दिलेलं आहे थोडं. आता त्यानंतर एलिप्सेस. एलिप्सेस म्हणजे काय? तर एलिप्सेस म्हणजे बघा लंबवर्तुळे. एलिप्सेस लंबवर्तुळ. मग ते लंबवर्तुळ दिलंय बघा, हे चिन्ह दिलंय लंबवर्तुळ. या ज्या दोन कंसासारखं चिन्ह आहे ना, याला लंबवर्तुळ आपण म्हणतो बघा. मग ते लंबवर्तुळ कुठं वापरायचंय ते आपण बघू. हे लंबवर्तुळ आहे. ही 3-4 टिंबांची मालिका असते लंबवर्तुळ. 1 2 3 असं देतात ते लंबवर्तुळ म्हणतात. काहीतरी चुकलेले वगळायचे आहे असे वाटत असताना एलिप्सिस वापरतात. उदाहरणार्थ काहीतरी तत झाली. आय माइट नीड युअर हेल्प लेटर इन ऑर्डर टू सेव्ह युअर अंकल्स हॉनर. इथं एलिप्सिस वापरतात. त्याच्यानंतर पुढं आहे स्लॅश. स्लॅश म्हणजे अशी पर्यायी रेषा अशी आडवी इथे दिली कंसात बघा. स्लॅश उभा दांडा असा तिरपा. थोडक्यात बस. पर्याय संक्षेप कालखंड दर्शवण्यासाठी स्लॅश वापरतात. ही लाईक्स मँगोज ऑब्लिक ॲपल्स ऑब्लिक ऑरेंज ग्रेप्सीज इटीसी. मँगोज ऑब्लिक ऑब्लिक म्हणजे किंवा त्याला आंबे आवडतात किंवा म्हणजे त्याला सफरचंदही चालतील किंवा त्याला आंबेही आवडतात आणि सफरचंद पण आवडतात असं त्याचा अर्थ आहे. पर्याय. त्याच्यानंतर C/O इन ब्रॅकेट केअर ऑफ. जेव्हा केअर ऑफ हा आपल्याला शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायचा आहे. C/O असा लिहितात. लक्ष द्या. दे ओन द वर्ल्ड कप 1983/84. म्हणजे डॅश ऐवजी तिथं काय वापरलेलं आहे? स्लॅश वापरला आहे ना. 1983-84चा वर्ल्ड कप त्यांनी जिंकला. हे एवढे 15 चिन्ह आहे बघा. आता हे प्रत्यक्षात आपण परीक्षेमध्ये विरामचिन्ह भरण्याचे नियम कसे आहे ते पाहू. विरामचिन्ह. यूज प्रॉपर पंक्च्युएशन मार्क इन द फॉलोइंग सेंटेन्स. असा तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. 8वीचा असेल, 9वीचा असेल, 10वीचा असेल किंवा 11वी-12वीचा विद्यार्थी असेल. अगदी देअर आर फ्यू स्टुडंट हू कॅन यूज प्रॉपर पंक्च्युएशन मार्क. प्रॉपर पंक्च्युएशन मार्क. विद्यार्थी विरामचिन्हे भरण्याचे नियम. विद्यार्थी व आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी विरामचिन्ह देतात. विधानार्थी व आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी विरामचिन्ह देतात. विधानार्थी म्हणजे साधं वाक्य आणि आज्ञा. मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं. आय रीड अ बुक फुल स्टॉप सेव्ह अ रुपी एव्हरी डे. आम्हाला जुन्या सिलेबसमध्ये एक धडा होता मॅजिक ऑफ 99 रुपी. शंकर सेड टू मोहन कॉमा N2 डबल इन्व्हर्टेड कॉमा सेव्ह अ रुपी एव्हरी डे. शंकर ॲडवाइज मोहन टू सेव्ह अ रुपी एव्हरी डे असं वाक्य ते आम्हाला डायरेक्ट इनडायरेक्टलं होतं. आणि आय रीड अ बुक फुल स्टॉप सेव्ह अ रुपी एव्हरी डे. आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्याची सुरुवात ही मूळ क्रियापदाच्या मूळ रूपाने होते आणि त्याचा आद्याक्षरी कॅपिटल असतात. आता कॅपिटल लेटरचे नियम आपण पाहिले. म्हणजे आज्ञार्थी आणि विधानार्थी वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप देतात. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह देतात. व्हॉट डू यू वॉन्ट. त्याच्यानंतर उद्गारवाचक वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह देतात. आणि उद्गारवाचक वाक्य इंटरजेक्शन जे आहे केवल प्रयोगी अवयवाच्या शेवटी सुद्धा उद्गारवाचक चिन्ह देतात. हाऊ नाईस इट इज, हाऊ नॉटी यू आर. प्रत्येक वाक्याचे पहिले आद्याक्षर कॅपिटल पहिल्या लिपीत लिहितात. आणि चौथा नियम आहे महत्वाचा की प्रत्येक वाक्य संपलं, नवीन वाक्य सुरू झालं की त्याचा आद्याक्षर कॅपिटल लिहायचं. पुढे बघा. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. अरे रामनाथ पांडे आम्हाला आमच्या वेळेस हा लेसन होता. वेअर वॉज सॅम टेकिंग. सॅम वॉज टेकिंग हिज एज्युकेशन ॲट लातूर. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. मनुष्य सेवा किंवा मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा होई. आता सर्व्हिस एस कॅपिटल, गॉडचा जी कॅपिटल आहे. गॉडचा जी ज्या वेळेस कॅपिटल असतो किंवा फादरचा एक कॅपिटल असतो त्याचा अर्थ तो परमेश्वर म्हणून वापरतात. आणि ज्यावेळेस तो स्मॉल असतो त्यावेळेस तो मालक किंवा वडील म्हणून वापरतात. हे लक्षात घ्या. विशेष नामांचे पहिले अक्षर पहिल्या लिपीत लिहितात. विशेष नाम. आता हे विशेष नाम आहे. विशेष नाम आहे मग त्याचं काय लिहायचं? केदार म्हणजे व्यक्तीचं नाव. मी तुम्हाला सांगितलं केदार असेल, मोनिका असेल, महाराष्ट्र असेल, व्यक्तीचं, गावाचं, वाडीचं आद्याक्षर नेहमी कॅपिटल असावं. विशेष नाम.
त्याच्यानंतर आय हा नेहमी कॅपिटल, वाक्याच्या सुरुवातीला सिंगल आय बरं का, वाक्याच्या सुरुवातीला जरी आला तरी कॅपिटल, मध्ये आला तरी कॅपिटल आणि शेवटी आला तरी कॅपिटल लिहायचा आहे. आय हा सिंगल ज्यावेळेस येतो तो नेहमी कॅपिटल लिहितात. आय हे प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनाम पहिल्या लिपीतच लिहितात. अवतरण चिन्हामधील पहिले अक्षर पहिल्या लिपीत लिहितात. अवतरण चिन्ह जसे केदार सेड कॉमा दिस बुक बिलॉंग्स टू मी. केदार म्हणाला हे पुस्तक माझं आहे. आता अवतरण चिन्ह सुरू झालं की पहिला आद्य अक्षर हे कॅपिटल लिहायचं आहे. 8वा नियम, देवाशी संबंधित नामे व पुरुषवाचक सर्व नामे पहिल्या लिपीत लिहितात. देवाशी संबंधित नामे म्हणजे आपण गॉडचा जी कॅपिटल, जसा फादरचा एफ मी तुम्हाला कॅपिटल सांगितला, लॉर्डचा एल कॅपिटल, फादरचा एफ कॅपिटल, जीचा गॉडचा जी कॅपिटल आणि लॉर्डचा एल कॅपिटल. तर ते देव ह्या अर्थाने शब्द लिहितात आणि ते कॅपिटलमध्येच लिहितात जवळजवळ, परमेश्वर म्हणून लिहायचे झाले तर. आणि ती आली, फादरचा एफ कॅपिटल आला, गॉडचा जी कॅपिटल आला किंवा लॉर्डचा एल कॅपिटल आला तर तो परमेश्वर म्हणून समजायचा आणि तो कॅपिटलमध्ये लिहायचा पंच्युएशन मार्काने. ओ हे केवळ प्रयोग आहे. ओ हे पहिल्या लिपीत लिहितात. ओ गॉड, ओ माय डिअर फ्रेंड. ओ म्हणजे केवळ प्रयोगी व्हाईल रायटिंग इंटरजेक्शन. हे लिहिताना काय लिहायचं, ओ नेहमी कॅपिटल लिहायचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. व्हॉट डिड यू डू, ओ गॉड, ए देवा हे तू काय केलं. रिपोर्टेड स्पीच अवतरण चिन्हामध्ये लिहून त्यापूर्वी स्वल्पविराम देतात. अवतरण चिन्हांमध्ये रिपोर्टेड स्पीच आणि रिपोर्टेड वर्क मी तुम्हाला सांगितलंय, तरी आपण पुढे पाहणार आहोत. अवतरण चिन्हामधील पहिले अक्षर पहिल्या लिपीत लिहितात. उदाहरणार्थ बघा, हे पुन्हा नियम. गणपत सेड कॉमा आय लाईक स्विमिंग. गणपत म्हणाला मला पोहणे आवडते तरंतला. आता आय कॅपिटल. आता आपण काय पाहिलं की आय हा कुठे आला तरी सिंगल आय कॅपिटल आहे, परंतु या ठिकाणी अवतरण चिन्हाचं पहिलं आद्याक्षर कॅपिटल लिहायचं आहे, फुलस्टॉप द्यायचं आहे, नंतर अवतरण चिन्ह पूर्ण करायचे. इथं पुन्हा तीच चूक झालेली आहे. त्याच्यानंतर काव्य पंक्तींचे पहिले अक्षर पहिल्या लिपीत लिहितात. काव्य पंक्तींचे, काव्यपंक्ती म्हणजे कवितेच्या ओळीचं प्रत्येक आद्य अक्षर हे कॅपिटलमध्ये लिहितात. व्हॉट डज लिटल वर्डी से इन अ नेस्ट हॅपी पॉप डे. आलं लक्षात. मदर लेट मी फ्लाय आहे अशी काहीतरी कविता होती. तसं इन टू द सनशाईन फुलचा एफ कॅपिटल, फुल ऑफ द लाईट. तुम्ही कविता एखादी कविता चांगली वाचता, तुम्हाला कवितेचं प्रत्येक आद्य अक्षर कॅपिटल दिसत. म्हणजे पंक्ती म्हणजे लाईन दॅट इज वर्सेस. वर्सेस मस्ट बी रिटन द फर्स्ट लेटर ऑफ वर्सेस आर एव्हरी लाईन इन कॅपिटल लेटर. सरावासाठी प्रत्यक्ष सोडून दिलेली काही वाक्य या ठिकाणी दिलेली आहे, ती तुम्ही एकदा चांगली पाहायची आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला होमवर्क दिलेला आहे बघा. पंच्युएशन मार्क या ठिकाणी एक्झरसाइज दिलेला आहे. आता हाऊ मेनी सेंटेन्सेस आर गिव्हन फॉर युअर एक्झरसाइज. 21 सेंटेन्सेस आर गिव्हन. आता पंच्युएशनची 21 वाक्य मला ती होमवर्कमध्ये सोडून दाखवायची आहे, हे लक्षात घ्या. आणि तो होमवर्क माझ्या वैयक्तिक नंबरवर पाठवायचा आहे, ग्रुपवर डायरेक्ट टाकायचा नाही, हे लक्षात घ्या. कारण काय, बरेच विद्यार्थी ग्रुपवर टाकतात, सूचना देऊनही पुन्हा विद्यार्थी त्याच चुका करत असतात, हे लक्षात घ्या. या चुका करायच्या नाही. ग्रुपवर आपला तमाशा मांडायचा नाही. मराठीचा शिक्षक का इंग्रजीचा वर्कशॉप चेक करणार नाही किंवा होमवर्क चेक करणार नाही. ज्या त्या विषय शिक्षकाला जो तो होमवर्क पाठवीत चाला की जेणेकरून तुम्हाला म्हणजे त्या विषय शिक्षकाला पण सोपं जाईल आणि त्या ग्रुपवर पण फार लेंगामाळ होणार नाही. तर या ठिकाणी बघा, अशा पद्धतीने 21 वाक्य तुम्हाला दिलेली आहे आणि पंच्युएट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज ह्या ठिकाणी दिलेलं आहे. इथं हाय तुम्हाला होमवर्कसाठी दिलेलं आहे बघा. या ठिकाणी हे सगळी होमवर्क एवढी वाक्य जर तुम्ही कंप्लीट केली, चांगलं 2-4 वेळेस पंच्युएशन मार्क जर तुम्ही 4-5 वेळेस वाचले तर यू विल गेट 2 मार्क आउट ऑफ 2. तर तुम्हाला या पंच्युएशनमध्ये 2 पैकी 2 मार्क मिळतील. लँग्वेज स्टडी हा असा एक भाग आहे की त्या ग्रामर असा एक भाग आहे की त्याला पैकीच्या पैकी मार्क गणितासारखे मिळू शकतात, परंतु इट नीड्स ॲप्रोप्रियारिटी. त्याला एकदम तंतोतंत गोष्टी बरोबर असाव्या लागतात, हे लक्षात घ्या. आणि पंच्युएशन मार्क हा भाग आपला या ठिकाणी संपलेला आहे. काही अडचण असेल तर मला वैयक्तिक नंबरवर कॉल करा.
मी तुमच्या मदतीसाठी सदैव तयार आहे.